नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज दुपारीच मी आमदार प्रशांत ठाकूर साहेबांची प्रतिक्रिया घेतली आणि त्या प्रतिक्रियेनं म्हणजे थोडीशी खळबळ माजली. त्याच्यामध्ये त्या प्रतिक्रियेने आज स्पष्टपणे असं थोडक्यात जाणवायला लागलं की आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार विक्रांत पाटील यांच्यामध्ये कुठेतरी दुरावा आहे का? आणि त्याचबाबत मला आमदार विक्रांत पाटील यांच्याशी देखील संवाद साधायचा आहे. साहेब, आपण ती प्रतिक्रिया ऐकली का नाही मला अगोदर माहित नाही. तुम्ही ऐकली का ती प्रतिक्रिया? नाही, खरं तर मी आज संभाजीनगरच्या दौऱ्यावरती होतो. सन्माननीय प्रदेशाध्यक्ष महोदयांबरोबर आत्ता मी पनवेलला जस्ट आलो. पण मी प्रतिक्रिया काय होती हे बघितलं नाही, पण मला खूप फोन कार्यकर्त्यांचे आणि मीडिया प्रतिनिधींचे आले. त्यातून जो मला विषय समजला की त्या बाबतीत काहीतरी त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. पण खरं तर मी ते ऐकल्यानंतर ह्याच्यावर सविस्तर बोलणं खरं तर उचित राहील. पण मला ह्याच्यावरती एवढंच सांगायचं आहे. मी अगोदर आहे ना काय काय बोलले तुम्ही जर ऐकली नसेल तर मग सांगतो तुम्हाला मी. तुम्ही जो निधी दिलेला आहे ना, तो शेतकरी कामगार पक्षांच्या जे पदाधिकारी असतील किंवा ते कार्यकर्ते असतील त्यांच्या अनुषंगाने तिथे निधी दिलेला आहे. त्या बाबतीत तुम्ही तिथल्या म्हणजे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील यांना तुम्ही कुठेतरी म्हणजे त्यांना विचारात घेतलं नाही. परस्पर या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि त्याविषयी त्यांच्या कार्यकर्त्यांची नाराजी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याबाबत होती आणि ते त्यांना सातत्याने प्रश्न विचारत होते आणि त्यांना ते म्हणजे उत्तर देता येत नव्हतं, असा तो थोडक्यात त्यांचा सगळा सांगण्याचा अर्थ होता. म्हणजे तुमच्यावरचा आरोप काय होता की शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना निधी दिला, निधी देण्यात काय प्रॉब्लेम नव्हता, परंतु तो विचारात न घेता तुमच्या कार्यकर्त्यांना असा. बघा, मुळात मी भारतीय जनता पार्टीचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे आणि गेले 22 वर्ष रक्ताचं पाणी करून काम करणारा मी कार्यकर्ता आहे. मी ह्यासाठी सांगतोय की माझ्याकडून पक्षवाढीसाठीच जे काय होईल ते होईल. पक्षाला गालबोट लागेल अशी घटना माझ्याकडनं कधी घडणार नाही. आणि त्यामुळे निधीच्या बाबतीमध्ये जेव्हा पक्षाने मला आमदार केलं आणि हा निधीची तरतूद असते, तेव्हा ह्या निधीच्या तरतुदीमधून निधी देताना जनकल्याण आणि त्या भागाची गरज या गोष्टींना प्राथमिकता देऊन मी काम करत असतो. शेवटी निधी हा विषय जनकल्याणाचा आहे. जे अंत्योदयाचं स्वप्न भारतीय जनता पार्टीचे आम्ही सगळे कार्यकर्ते हृदयात ठेवून काम करतो. शेवटच्या व्यक्तीचा विकास व्हायला पाहिजे, त्या विकासाला घेऊन आम्ही काम करतो आणि त्यामुळे त्या दृष्टीने तो निधी आपण दिलेला आहे. बरं, कुठल्या तरी पक्षाच्या कार्यकर्त्याला घेऊन हा निधी दिलाय असं कधीच घडू शकत नाही. कारण हे निधी जेव्हा आपण देतो तेव्हा त्या भागातले ग्रामस्थ आपल्याला तो निधी मागत असतात, तिथली गरज असते ती ओळखून आपण ते देत असतो. आता हे निधी देताना उदाहरणार्थ जर का वावंजासारख्या गावामध्ये मी निधी दिला तर तो निधी हा जाहीर सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये 1000-2000 लोकांसमोर दिलेला निधी आहे की त्यांनी मला मागितलं. आमदार म्हणून त्यांची माझ्याकडनं भावना होती की विक्रांत पाटील तुम्ही युवा आमदार आहे, तुमच्याकडनं आमची अपेक्षा आहे की आपल्या निधीतला आम्हाला काहीतरी शेअर मिळावा. तर त्या जाहीर कार्यक्रमात मी सांगितलं की हो, माझ्या आमदार निधीतून मी तुम्हाला 25 लाखाचा निधी देतो. तर हे जनकल्याणासाठी, त्या ग्रामस्थांच्या विकासासाठी, त्या गावाच्या विकासासाठी दिलेला निधी आहे. जर का वाजे गावामध्ये मी गेलो तर 25-15 अंतर्गत तो निधी दिला. तो कोणाला दिला? जोगेश्वरी देवीची यात्रा, जाहीर यात्रा होती, माय माऊली बसल्या होत्या, त्यांच्या समोर तो निधी दिलेला आहे. जेव्हा भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून हा निधी देतो तेव्हा त्याचा फायदा कोणाला होतो? भारतीय जनता पार्टीला होतो, पक्षाला होतो आणि त्यातून लोक पक्षाकडे आकर्षित होतात आणि पक्षाकडे ते मग प्रभावित होऊन पक्षामध्ये प्रवेश सुद्धा करतात. ही एक प्रक्रिया आहे. त्यामुळे आपण निधी देताना पुढे काय होईल याचा विचार करण्यापेक्षा तिथली गरज आहे का, जनकल्याणाचा विषय आहे का, हे मानून मी काम करत असतो. मला वाटतं की कदाचित आमदार साहेबांचा काहीतरी गैरसमज झाला असावा आणि त्या गैरसमजातून ते काही बोलले असतील. मी खरं तर ते बघितलं नाही, परंतु ते गैरसमजातून बोलले असतील असं मला प्रथमदर्शनी वाटतंय. त्यामुळे मी त्यांना भेटून त्यांचा गैरसमज जो काही असेल दूर करण्याचा प्रयत्न करीन. हा वाद वरिष्ठांकडे देखील म्हणजे जाणार आहे असं दिसतं मला, किंवा त्यांच्या बोलण्यात तसं जाणवलं. तुम्ही ऐकली नाही ना प्रतिक्रिया, त्याच्यामुळे सगळं गोष्ट. मुळात काय आहे ना की हा वाद नाहीये, हा गैरसमज असू शकतो. वाद कसा असू शकतो? जेव्हा आमदार प्रशांत ठाकूर हे एक सिनियर आमदार आहेत आणि मी त्यांना मोठ्या भावाच्या जागी मानतो आणि ते चांगलं काम करतायत. पक्षाने या भागात ताकद देण्यासाठी माझ्या रूपाने अजून एक युवा आमदार दिला. मी तर 1 वर्ष आत्ताशी मला झालंय, त्यामुळे मी खूप शिकतोय, लोकांच्या अपेक्षा समजून घेतोय, त्या माध्यमातून त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतोय आणि जेवढं जमेल तेवढे प्रश्न मांडतोय, लोकांच्या भावना सभागृहात मांडण्याच्या, विधान भवनात मांडण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे तेही चांगलं काम करतायत जनकल्याणाचं, मीही काम करतोय जनकल्याणाचं. यातून वाढणार काय आहे? तर भारतीय जनता पार्टी वाढणार आहे. आणि त्यामुळे हा गैरसमज असू शकतो, हा वाद असण्याचं काही कारणच नाही असं मला वाटतं. आणि त्यामुळे मी काही गैरसमज जे असतील ते दूर करण्याने मी पक्षाच्या वरिष्ठांशी स्पष्ट बोललेलो आहे. त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ सुद्धा त्यांच्याशी बोलतील आणि त्यांचा गैरसमज असेल तर दूर करतील. शेवटचाच प्रश्न आहे की म्हणजे एकतर पनवेल विधानसभा क्षेत्र खूप मोठं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अजून एक म्हणजे विधानसभा क्षेत्र या ठिकाणी वाढलं पाहिजे. म्हणजे त्यावेळेला ग्रामीण भागातला असेल कदाचित आणि त्यासाठी
तुम्ही कदाचित त्याचीही तयारी करत असाल, म्हणजे 29ला नवीन एखादं विधानसभा क्षेत्र निर्माण झालं तर त्याच्यामध्ये निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छुक असाल कदाचित, असं देखील म्हणजे त्यांच्या बोलण्याचं टोन होतं. कसं आहे की शेवटी भारतीय जनता पार्टीमध्ये मी वयाच्या 16 वर्षापासून काम करतो. पक्षनिष्ठा काय असावी, कशा पद्धतीनं आपण पक्षाची विचारधारा खालपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावी, हा आदर्श आमच्या वडिलांनी राजकारणात घालून दिलेला आहे. त्यामुळे हव्यासापोटी काम करणारा मी कार्यकर्ताच नाहीये. आता पक्षाने मला भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष केलं, आता मला भाजपच्या राज्याचा महासचिव केलं, आता आमदार सुद्धा केलं. तर पक्षाला माझ्याकडनं काही अपेक्षा आहेत. त्यामुळे पक्षाने मला आज टप्प्याटप्प्यानं काही ना काही जागेवरती आणलं आणि मी मेहनत करून त्या अपेक्षा पूर्ण होऊ शकतात का ह्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे इच्छुक राहणं आणि त्यातून मला काहीतरी मिळेल या भावनेतनं काम करणारा मी कार्यकर्ता नाहीये. पण शेवटी राजकारणात आल्यानंतर जेव्हा 22 वर्ष घर परिवाराकडे दुर्लक्ष करून या समाजाला परिवार मानून, कुटुंब मानून जेव्हा माझ्यासारखा कार्यकर्ता काम करतो, तर हृदयात कुठंतरी अपेक्षा असते, इच्छा आकांक्षा असते. त्यामुळे ताकाला जायचं आणि भांडं लपवायचं असं मी करणार नाही. पण मी इच्छुक आहे असंही मी म्हणणार नाही. मनात इच्छा आकांक्षा असते का, तर नक्की असते. पण ते कधी भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही इच्छुक राहून काही होत नसतं. मी आज भाजपचा राज्याचा महासचिव आहे आणि त्यामुळे मला पक्षाचे संस्कार आणि संस्कृती माहिती आहे. आपण इच्छुक राहून काहीच होत नसतं. पक्षश्रेष्ठी निर्णय करतात, ते त्या वेळेला घडतं. त्यामुळे 2029 आता आपण 4 वर्षानंतरचं बोलणं, याला वास्तविकता काही अर्थ नाहीये. त्यामुळे आपल्याला दिलेली जबाबदारी, मला आज पक्षाने आमदार केलंय, त्या माध्यमातून काम करत राहणं, जनसामान्यांच्या हृदयात स्थान तयार करणं, भारतीय जनता पार्टी वाढवणं, हे मला जे काम दिलंय ते मी करतोय. कसं असतं की शेवटी प्रवास जेव्हा तुम्ही चालता, काही गोष्टी आपसूक घडत असतात, पण त्या घडाव्यात म्हणून तुम्ही काम कराल तर ते चुकीचं आहे. मी त्या दृष्टीने काम करत नाहीये. पण हो, मी जनसामान्यांच्या कल्याणासाठीचं काम करतोय. आणि मला एक स्पष्टपणे सांगायचं की जेव्हा मी एखादा प्रश्न उचलतो, तो गरिबांच्या अश्रू पुसणारा प्रश्न असेल, नैनाचा प्रश्न होता, तर नैनाचा प्रश्न जेव्हा मी सभागृहात मांडतो किंवा तिथल्या भागातल्या रजिस्ट्रेशन जे बंद होते, आर्थिक नाडी बंद झाली होती, तिथले व्यावसायिक बिल्डर असतील किंवा तिथले ग्रामस्थ असतील की ज्यांचे 13 वर्ष रजिस्ट्रेशन होत नव्हते, अशा लोकांचे मी जेव्हा प्रश्न मांडतो, तेव्हा तो कुठल्या जाती धर्माच्या संदर्भातला प्रश्न असतो की त्याला होणारा लाभ या धर्माच्या माणसाला होतोय की या जातीच्या माणसाला होतोय, त्याचा लाभ ह्या पक्षाच्या माणसाला होतोय की भाजपच्या होतोय की उबाटाच्या होतोय की शेतकरी कामगार पक्षाच्या माणसाला याचा फायदा होतोय, हे बघून आमदार म्हणून मी प्रश्न मांडत नसतो. त्याचा फायदा जेव्हा मी मांडतो प्रश्न, तेव्हा सगळ्यांना होत असतो. आणि जेव्हा हा प्रश्न मांडला जातो, तो प्रश्न सुटला जातो, त्यातून जो लाभ होतो, त्यातून मग पक्षाकडे ही सगळी मंडळी आकर्षित होत असतात आणि मग सगळेजण भाजपमध्ये सामील होत असतात. जेव्हा मी नैनाचा प्रश्न मांडला, रजिस्ट्रेशन आज बंद होतं ते सुरू करण्याचं काम केलं, सिडकोच्या घरांचा प्रश्न होता, प्रत्येकाला 5 ते 7 लाख रुपये माफ करून देण्याचा प्रश्न केला, 67,000 घरांचा प्रश्न जेव्हा सोडवला आणि त्यातून 3.5 लाख पेक्षा 3.5 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांना फायदा झाला, तेव्हा ती मंडळी जरी कुठल्याच इतर पक्षाची असतील तरी 1 मिनिटासाठी काय बॅलेट मशीन समोर गेल्यावर विचार करतील ना की माझा प्रश्न भाजपच्या आमदारांनी सोडवला होता, यावेळेला का होईना मी भाजपचं कमळ दाबू का. हे आपोआप घडत राहतं. ते कमळ दाबावे म्हणून आम्ही काम करत नसतो, पण ते आपोआप घडते, ही प्रक्रिया आहे. त्यामुळे काम करत राहणं हे आपल्या हातात असतं. येणाऱ्या प्रत्येकाच्या चांगल्या अर्थाने काम करावं हे असतं. शेवटी जनता कम्पेअर करेल ना की अरे ते दुसऱ्या पक्षाचे होते आणि त्यांचं काम त्यांच्या पक्षाने केलं नाही, जर का भाजपच्या आमदारांनी केलं तर त्यांचं मतपरिवर्तन होऊ शकतं ना. त्यामुळे आपण काम करत राहणं, मला वाटतं ही प्राथमिकता असली पाहिजे. त्या दृष्टीने मी काम करतोय. आणि परत मी सांगतो की भाजपमध्ये इच्छुक वगैरे राहायचं नसतं. पक्षश्रेष्ठी बघत असतात. आपल्या व्यतिरिक्त बघणारा एक तिसरा डोळा असतो, ते कायम तुम्हाला बघत असतात. आणि तो डोळा नसता तर विक्रांत पाटील सारखा सामान्य कार्यकर्ता राज्याचा युवा मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष झाला नसता, एक सामान्य पनवेलमधला कार्यकर्ता हा भाजपचा राज्याचा महासचिव झाला नसता, किंवा निवडणुकीच्या तोंडावरती खूप अडचणी असून सुद्धा विक्रांत पाटील सारखा एक छोटा कार्यकर्ता MLC महाराष्ट्राच्या विधान परिषदेवरती आमदार झाला नसता. मला पक्ष सांगू शकला असता की विक्रांत थांब, आम्हाला अडचणीत नंतर तुला आमदार करतो. पण जेव्हा पक्ष हे करतो ना, ते पक्षाचे उपकार आहेत. त्यामुळे इच्छुक न राहता एवढं दिलं ना पक्षाने भरभरून, त्यामुळे या पक्षामध्ये इच्छुक वगैरे राहणं असं काही असतं असं मला वाटत नाही. त्यामुळे निस्वार्थीपणे काम करणं ही माझी भूमिका आणि भावना आहे. मी परत सांगतो की आमदार महोदयांना काहीतरी गैरसमज झाला असावा, त्यातून ते बोलले असावे. मी भेटून काय गैरसमज आहे तो समजून घेऊन दूर करण्याचा प्रयत्न करतो. एकच शेवटचाच प्रश्न आता, आमदार प्रशांत ठाकूर आणि विक्रांत पाटील यांच्यामध्ये दरी आहे असं जर कार्यकर्त्यांना या आजच्या सगळ्या प्रतिक्रियांना वाटत असेल तर त्यांना काय सांगाल तुम्ही? मुळात हा मेसेज असणंच दुर्दैवाचं आहे. असं असतं का म्हणे, शेवटी आम्ही एका पक्षात काम करतो, या पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी एवढे वर्ष आम्ही काम केलं. अशा दऱ्याच निर्माण करायच्या होत्या तर मग सुरुवातीपासून केल्या असत्या ना.
या पक्षामध्ये जेव्हा आम्ही रक्ताचं पाणी केलं, या पक्षाला तेव्हा पक्ष नावारूपाला पूर्वी नव्हता, तेव्हापासून अंधकार दिसत असताना बाळासाहेब पाटील आमचे नेते, आमचे वडील यांनी संघर्ष केला. मग तो कशासाठी केला? अशी मन कलुषित करण्यासाठी आम्ही कधीच काम केलं नाही. त्यामुळे जे काही घडवायचं ते चांगलं घडवायचं या भावनेतनं काम केलं. सन्माननीय प्रशांत ठाकूर साहेब जेव्हा 2014ला पक्षात आले तेव्हा मोठ्या मनाने आम्ही त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना नेता म्हणून तेव्हाही काम केलं. आजही आम्ही त्यांना नेता म्हणून काम करतो. त्यामुळे दरी वगैरे असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आमच्या बरोबर काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला मी सांगतो, त्या उभ्या असलेल्या प्रत्येक कार्यकर्ता सांगतो की प्रशांत ठाकूर जे आपले नेते आहेत त्यांचा उचित सन्मान आपल्याला द्यायचाच आहे. ते आज आमदार आहेत, पक्षाचे नेते आहेत, पूर्व जिल्हाध्यक्ष राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांचा जो सन्मान आहे तो त्यांना मिळालाच पाहिजे. तो मिळतोय आमच्याकडून, आम्ही ते करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे दरी वगैरे हा विषय मला वाटत नाही इतक्या लगेच अशा दऱ्या वगैरे तयार होतात. शेवटी ते पण तसे युवा आहेत, मी युवा आहे. त्यामुळे दोघांनी मिळून या भागामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी काम करणं दोघंही आम्ही करतोय. शेवटी हा जो भाग आहे हा फ्युचर पोटेन्शियल असलेला भाग आहे. विमानतळाच्या जवळचा भाग, नैना प्रकल्पाच्या जवळचा भाग, आज लाखो करोडोच्या इन्व्हेस्टमेंट या भागात आहेत. त्यामुळे ह्या भागाला आज 6.5 लाखापेक्षा जास्त इथं मतदारसंख्या आहे. 15 लाखांपेक्षा जास्त लोक इथे राहतात, लोकसंख्या आहे. अशा भागाला 2 काय 3 आमदार दिले तरी कमी पडतील, अशी इथली परिस्थिती आहे. एक खासदार आहेत, त्यांचं युटिलायझेशन आपण करून घेतलं पाहिजे. सगळ्यांचा उपयोग जेव्हा सकारात्मक आपण करून घेऊ तेव्हा कुठेतरी जनतेचे प्रश्न आपण थोडेफार सोडवू शकू. त्यामुळे खूप पोटेन्शियल आहे. काम करेल तेवढं कमी आहे. 24 तास काम केलं तरी संपणार नाही एवढं काम आहे. त्यामुळे मला वाटतं की ह्या विषयामध्ये आम्ही सकारात्मक पद्धतीनं पुढे जाऊ आणि काही छोटे मोठे गैरसमज असतील तर आम्ही दूर करू. तर आमदार विक्रांत पाटील यांनी सांगितलं की कदाचित आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामध्ये कोणता तरी गैरसमज असावा आणि ते आम्ही बसून दूर करू. अतिशय संयमी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. ही प्रतिक्रिया ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता पनवेल. धन्यवाद.